महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारणानगर शाखेच्या माध्यमातून वारणानगर परिसरात नवोदित साहित्यिकांना साहित्य निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासह साहित्य चळवळीला बळ देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात। मसापचं यंदाचं 29वे विभागीय साहित्य संमेलन आयोजित करण्याची संधी वारणानगर शाखेला मिळाली आहे। 7 आणि 8 डिसेंबरला सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे साहित्य नगरीमधील वारणा विद्यापीठाच्या विनय कोरे क्रीडा आणि सांस्कृतिक विकास केंद्रामध्ये हे संमेलन पार पडणार आहे। मसापच्या वारणानगर शाखेचे कार्याध्यक्ष ग्रंथमिक डॉक्टर के.जी. जाधव आणि संमेलनाचे केंद्रीय निमंत्रक मसापचे विभागीय कार्याध्यक्ष राजन मुठाणे यांनी पत्रकार बैठकीत संमेलनाच्या आयोजनाची माहिती दिली। साहित्य अकादमीचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील हे या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत, तर आमदार डॉक्टर विनय कोरे हे स्वागताध्यक्ष आहेत। या विभागीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकर या ठिकाणी धुरा सांभाळणार आहेत। त्याचबरोबर संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पानिपतकार विश्वास पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या संमेलनाचं उद्घाटन खासदार धैर्यशील माने साहेबांच्या हस्ते होणार आहे आणि खास उपस्थिती म्हणून आदरणीय डॉक्टर दलित मित्र आमदार अशोकराव माने या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या निमित्तानं वारणामाई या स्मरणिकेचं प्रकाशनही केलं जाणार आहे। संमेलनामध्ये विविध विषयावरती 2 परिसंवाद, एक कथाकथन कार्यक्रम, काव्य संमेलन, कविकट्टा असे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संमेलन यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न आहे। उद्घाटन समारंभाला मसापचे अध्यक्ष रावसाहेब कसबे, कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीता पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। या संमेलनाच्या निमित्तानं सर्वोत्कृष्ट साहित्य कृतींची निवड करण्यात आली असून साहित्यिकांचा सन्मान करण्यात येणार आहे। यामध्ये स्वर्गीय तात्यासाहेब कोरे कादंबरी पुरस्कारानं काळमेकर लाईव्ह या कादंबरीचे लेखक बाळासाहेब लबडे, स्वर्गीय सावित्री अक्का कोरे काव्य पुरस्कारानं अंतस्थ हुंकार या काव्यसंग्रहाचे कवी शिवाजी शिंदे, स्वर्गीय शोभाताई कोरे कथा साहित्य पुरस्कारानं बसप या कथासंग्रहाचे लेखक महादेव माने, स्वर्गीय विलासराव कोरे संकीर्ण साहित्य पुरस्कारानं परिघाच्या रेषेवरचे लेखक चंद्रकांत पोतदार हलकर्णी आणि स्वर्गीय मामासाहेब गुळवणी बालसाहित्य पुरस्कारानं अंगत पंगतचे लेखक शिवाजी चाळक यांना सन्मानित करण्यात येणार आहे। त्याचबरोबर रातवाकार चंद्रकुमार नलगे यांना मसापच्या वतीनं जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे। ग्रंथदिंडीने सुरुवात होणाऱ्या या 2 दिवसीय संमेलनात परिसंवाद, निमंत्रितांचं कवी संमेलन, कथाकथन, ग्रंथ पुरस्कार वितरण, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्राध्यापक कृष्णात पाटील यांची प्रकट मुलाखत, बाल साहित्य मेळावा असे कार्यक्रम होणार आहेत। वारणा परिसरातील साहित्य रसिकांनी या संमेलनाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मसापच्या वारणानगर शाखेच्या वतीनं करण्यात आलंय। पत्रकार बैठकीला डॉक्टर श्रीकांत पाटील, प्राध्यापक आंबी, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत गिरी, प्राध्यापक पी.बी. बंडगर, चंद्रकांत निकाडे, पी.एस. पाटील, शिवाजी बोरचाटे, प्राध्यापक सुरेश आडके, अभिजित कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते।